नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. पंढरपूरमध्ये शासनानं कॉरिडॉरसाठी जलद हालचाली सुरू केलेल्या असतानाच कॉरिडॉरला विरोध करणाऱ्या बाधितांचा विरोध सुद्धा अधिक तीव्र होऊ लागलाय. कॉरिडॉरला विरोध करणाऱ्या बाधितांकडून आता तीर्थक्षेत्र बचाव समितीची स्थापना करण्यात आली आणि या तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीनंच आज पंढरपुरातील महाद्वार घाट ते तहसील कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला होता. आजच्या या मोर्चामध्ये पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिताताई भालके यांनी पाठ फिरवली होती. कॉरिडॉर संदर्भामध्ये आमदार समाधान आवताडे यांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली. कॉरिडॉरला दिवसेंदिवस प्रखर विरोध वाढत असतानाच आता शासनाची भूमिका काय असणार आहे याच्याकडे आता संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरातील विठ्ठल भक्तांचं लक्ष लागून राहिले. या संदर्भातला आजचा हा पंढरपूर लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट आहे. शासनानं पंढरपुरात येणाऱ्या नागरिकांना सुविधा मिळाव्यात यासाठी उज्जैन व वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूर कॉरिडॉर करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र याला मंदिर परिसरातील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला असल्याचं दिसून येत आहे. कॉरिडॉर आराखडा तयार झालाय, मात्र आता कॉरिडॉरला तीव्र विरोध होऊ लागलाय. आज कॉरिडॉरला आपला विरोध दर्शवण्यासाठी कॉरिडॉर बाधितांकडून संत नामदेव पायरी येथून तहसील कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये चौफाळा ते महाद्वार घाटपर्यंत व्यापारी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. पंढरपूर कॉरिडॉरमध्ये 630 मालमत्ता बाधित होणार आहेत. यामुळे कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून विविध आंदोलने करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर निघालेला आज सोमवारी तहसील कार्यालयावरील काढण्यात आलेला मोर्चा लक्षवेधी ठरलाय. पंढरपूर नगर परिषद निवडणूक प्रचारात मंदिर परिसरात प्रचार करताना नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके यांनी मंदिर परिसरातील एक वीट सुद्धा शासनाला पाडू दिली जाणार नाही असं आश्वासन दिलं होतं. मात्र आजच्या कॉरिडॉर विरोधात निघालेल्या या मोर्चाकडे त्यांनी पाठ फिरवली असल्याचं दिसून आले. त्यामुळं नगराध्यक्षा प्रणिताताई भालके यांच्या कॉरिडॉर संदर्भातील भूमिकेबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान सर्वांना विश्वासात घेऊनच कॉरिडॉर राबवला जाईल. आता हा आराखडा शिखर समितीकडे गेलाय. त्यानंतर याबाबत आर्किटेक्चर वास्तुविशारद तज्ज्ञ नियुक्त केल्यानंतर आराखडा अंतिम केला जाईल, तो नागरिकांना दाखवण्यात येईल असं आश्वासन आमदार समाधान आवताडे यांनी दिले. अर्थसंकल्पात कॉरिडॉरसाठी तरतूद होणार असून राज्याचा अर्थसंकल्प 6 मार्च रोजी मांडला जाणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे कॉरिडॉर करण्यासाठी सुमारे 5,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचं समजतंय. यामुळं आता पंढरपूरकरांसह भाविकांचेही या अर्थसंकल्पाकडे लक्ष केंद्रित झालं असल्याचं दिसून येत आहे. आज कॉरिडॉरला विरोध दर्शविण्यासाठी मंदिर परिसरातील सर्वच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने कडकडीत बंद ठेवली होती. सद्यस्थितीत पंढरपुरात कॉरिडॉरसाठी बाधितांकडून तीव्र विरोध होत आहे, परंतु कॉरिडॉर लवकर करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लक्ष केंद्रित केले. गेल्या महिन्यात मुंबई येथे सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कॉरिडॉरचा आराखडा सादर करण्यात आला. हा आराखडा पाहिल्यानंतर तो शिखर परिषदेकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून शिखर परिषदेने मंजुरी देताच लगेच कॉरिडॉरच्या कामाला सुरुवात होणार आहे. आषाढी यात्रेच्या अगोदर काम सुरू होणार असल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे. आता एकीकडे प्रशासनाकडून कॉरिडॉरच्या निर्मितीसाठी वेगवान हालचाली सुरू झाल्या असतानाच कॉरिडॉर विरोधक सुद्धा चांगलेच आक्रमक झालेले आढळून येत आहेत. यामुळे आता पंढरपूर कॉरिडॉर निर्मितीबाबत पुढं काय घडतंय याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरातील विठ्ठल भक्तांचं लक्ष लागून राहिलं आहे.